वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा विरोधकांचा आरोप आहे। यावर बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की जर विरोधकांचा आरोप तसा नसेल तर विरोधकांचा आरोप आहे की मुंडे यांना राजीनामा पहिले घ्या, पण धनंजय मुंडे म्हणतात की मी दोषी असेल तर मी फासावर जाईल। तरी विरोधक सांगतात की राजीनामा द्या। आता कोकाटे यांचा 25 वर्षापूर्वीचा फ्लॅटची समस्या आहे। एवढे दिवस आमदार होतेच, पण मंत्री झाला की त्याच्यावर काही ना काही आरोप लावले जातात। त्यांच्याकडून विरोधक गणला जात नाही। विरोधकांनी कामकाजाच्या काही त्रुटी असतील आणि सरकारकडून काही चुकीचं होत असेल तर त्याच्यावर जो अंकुश ठेवतात तो विरोधक आहे। विरोधकांचा आरोप जर तसा नसेल तर तो विरोधक कसा? विरोधकाचा आरोप पहिला आहे का मुंडेंचा राजीनामा घ्या। धनंजय मुंडे साहेब काय म्हणतात का मी दोषी असेल तर राजीनामाच नाही तर फासावर जाईल, तरी विरोधक सांगतात राजीनामाच द्या, राजीनामाच द्या। आता कोकाटे साहेबांचा 25 वर्षापूर्वीचा काही फ्लॅटचा इश्यू आहे। एवढे दिवस ते आमदार होतेच, पण मंत्री झाला का त्याच्यावर काही ना काही ह्याच्यातून विरोधक नाही गणला जात। विरोधकांना कामकाजात ज्या काही त्रुटी असतील, सरकारकडून कुठं चुकीचं होत असेल त्याच्यावर जो अंकुश ठेवतो त्याला विरोधक म्हणतात। हे आपलं घरगुती सारखं चालू झालंय, त्याला काय अर्थ नाही। शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कोणाचे म्हणून न्यायालयात हे प्रश्न न्यायप्रविष्ट असून यावर बोलताना झिरवळ म्हणाले की घड्याळ हे अजित पवार यांच्या गटाचंच राहील। तेच सांगतो, आता जसं आपण विरोधक सांगितलं तसं आता मी कसं सांगेल का आमचं राहणार नाही ते आमचंच राहील ना, असंच म्हणणार आहे मी। घड्याळ हे अजितदादा गटाचंच किंवा अजितदादाच्या राष्ट्रवादीचंच राहील।